सर, काय प्रकार आहे हा? हे तुम्ही ठीक करत नाही आहात. तुम्ही आमच्याबरोबर नाही असं वागू शकत. एक मिनिट हा कुलकर्णी. ही जागा मी डेव्हलप करणार आहे, त्यामुळे इथे कोणाची लायकी ठेवायची, कोणाची किंमत किती करायची हे सगळं मी ठरवणार आहे. आणि माझ्या सोबतीने हे रवी मुजुमदार असणार आहे. त्यामुळे जे काही ठरवणार ना ते आम्ही दोघं मिळून ठरवणार आहोत. हे ठरवणारे तुम्ही कोण? या जागेचे खरे मालक कुठे आहेत? खरे मालक हो, आहेत ना, आमच्या सोबतच आहेत. यू डोंट वरी अबाउट इट. तुमच्या सोबत आहेत म्हणजे नेमके कुठे आहेत? ते आमच्या समोर आलेच पाहिजेत. वन्स अगेन स्मार्ट मूव्ह. बिलमध्ये अजून एक छोटासा क्लॉज होता की जोपर्यंत आनंदी 18 वर्षाची होत नाही तोपर्यंत सगळी प्रॉपर्टी सीज असेल. सील्ड. समोर पैसा आहे पण वापरू शकत नाही, प्रॉपर्टी आहे पण उपभोग घेऊ शकत नाही. तुला कळतं याने किती चिडचिड होते. माझं सगळं प्लॅनिंग, माझी सगळी मेहनत वाया घालवलीस तू श्रीकांत. आणि आता माझा पेशन्स संपलाय, कळलं? तुझी एक सही आणि जुन्या सगळ्या गोष्टी पुसून टाकून मी सगळे पेपर्स माझ्या हिशोबाने बनवून घेणार आणि म्हणूनच तुला जिवंत ठेवलंय. सो तुला इतके दिवस जिवंत ठेवलं, या उपकारांची परतफेड म्हणून तरी मला जे हवंय ना ते तुला करावंच लागेल. पण तसं झालं नाही तर आनंदी 18 वर्षाची झाल्यानंतर सगळं आनंदीच्या नावावर होईल आणि त्या भावनाला सगळं आयतं मिळेल. अँड माइंड यू, मी तेही होऊ देणार नाही हं. तुझ्यासोबत आनंदीला मारावं लागलं तरी चालेल. श्रीकांत इनामदार, उठा आणि मला हव्या असलेल्या पेपर्सवर मला सह्या द्या प्लीज. दादा, डू दिस वन लास्ट बिट फॉर मी. आई, तर बघ. बोलू नको. अगं आई, हा कावळा असा का? ह्यांनी काय खाल्लंच नाही. गुरुजी, असं का झालं? म्हणजे याचा काही अर्थ आहे का? कावळा अन्नाला शिवत नाहीये म्हणजे काहीतरी अडथळा आहे असं वाटतं. अडथळा म्हणजे? म्हणजे त्या आत्म्यांना अजून शांती मिळालेली दिसत नाही. पण आपण विधी सगळे बरोबर केलेत ना? हो, आपण विधी तर योग्य पद्धतीने केले होते, पण कधी कधी विधीच्या पलीकडेही काही गोष्टी असतात. म्हणजे एखादं अपूर्ण सत्य, न सांगितलेली गोष्ट किंवा एखादा दोष. दोष? कसला दोष? ते असं नाही सांगता येणार, पण एवढं मात्र नक्की की आज पितरांनी अन्न ग्रहण केलेलं नाही. हा विधी आपल्याला आता इथेच थांबवायला लागेल. तुम्ही मनापासून नमस्कार करा आणि त्या आत्म्यांना शांती लाभो अशी प्रार्थना करा. आता आपल्या हातात एवढंच उरलेलं आहे. आनंदी, नमस्कार कर. आई, गुरु कशाला येतो? आनंदी, असं मानतात की कावळा असतो ना, तो आजी आणि बाबांकडनं काही मेसेज असेल ना तर तो आपल्याला येऊन देतो. आणि आपण काही मेसेज देणार असू तर तो त्यांना घेऊन जातो. एक क्रू, ये ना, मला तुला काहीतरी मेसेज द्यायचा आहे.
बाबा मला सिद्धू बाबा आणि भावने दोघं पण खूप लाड करतात, पण तरी पण मी तुला खूप मिस करते. तू जिथे असेल तिथे हॅप्पी राहा आणि माझी काळजी नको करूस. जर खरंच कावळा असे निरोप घेऊन जात असता तर किती बरं झालं असतं. कोण आहे तुम्ही? ही तर काय करताय? यासनी कुणी ठेवलं असेल असं बांधून? काय करू? कुणी तुम्हाला इथं बांधून ठेवलंय? तुम्ही इथं कसं काय अडकलाय? रामखोरानं मला कैद करून ठेवलं. गेले कित्येक दिवस महिने मी या खोलीत बंदिस्त आहे. प्लीज प्लीज